शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक ध्वजारोहण कुरुंदवाडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ मनीषा डांगे यांच्या हस्ते येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूलच्या क्रीडांगणावर सकाळी 9:15 संपन्न झालं। यावेळी एसपी हायस्कूल, एनसीसी आणि अग्निशमन विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। यावेळी विविध शाळांच्या आणि नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झालं। शहरातील नगर परिषद, पोलीस स्टेशन, विविध शाळा, महाविद्यालय, कार्यालय, सोसायट्या, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांच्या वतीनं त्याचबरोबर एसपी हायस्कूल, सैनिकी शाळा आणि माऊली महिला संस्थेच्या वतीनं ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। दरम्यान कुरुंदवाडमध्ये तब्बल 5 वर्षानंतर कुरुंदवाडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या हस्ते 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण साजरं करण्यात आलं। जानेवारी 2022 रोजी कुरुंदवाड पालिकेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपुष्टात आला होता। त्यानंतर पालिकेवर प्रशासक राज्य आलं। त्यानंतर पंचवार्षिक निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे 26 जानेवारी 2022 रोजीपासून तब्बल 5 वर्षानंतर सार्वजनिक ध्वजारोहण लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी येत्या 100 दिवसात कुरुंदवाड शहर प्लास्टिक मुक्त करण्याचं आवाहन केलं। येथील एसपी हायस्कूलच्या क्रीडांगणावर सार्वजनिक ध्वजारोहण संपन्न झालं। यावेळी एसपी हायस्कूलच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी पथसंचलनाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाला सलामी दिली। यावेळी शहरातील नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते, विविध शाळेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचबरोबर शहरातील अर्बन बँक, शाहू पतसंस्था, पोलीस स्टेशन, एस के पाटील आणि श्री दत्त महाविद्यालय, माऊली महिला संस्था आदी ठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। यावेळी शहरातील विविध चौकात जिलेबीचे सुमारे 22 स्टॉल उभे करून जिलेबी विक्री करण्यात आले होते। आज दिवसभरात 5,800 किलो जिलेबी विक्री झाल्याचं सांगण्यात आलं। दरम्यान 26 जानेवारी निमित्त सगळीकडे प्रसन्न वातावरण होतं। मित्रमंडळी एकमेकांना जिलेबी देऊन तोंड गोड करताना पाहायला मिळाले। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। भावी नागरिकांना एक चांगलं, शुद्ध आणि स्वच्छ वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवरती आहे आणि म्हणून आज प्रजासत्ताक दिना दिवशी आजपासून बरोबर 100 दिवसापर्यंत कुरुंदवाड नगरीची प्रथम नागरिक नगराध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करते की येत्या 100 दिवसामध्ये आपल्याला आपलं संपूर्ण कुरुंदवाड शहर प्लास्टिक मुक्त करायचं आहे आणि यासाठी तुम्हा सगळ्यांचं सहकार्य मला लागणार आहे आणि ते तुम्ही देणारच आहात। 100 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण कुरुंदवाड शहर प्लास्टिक मुक्त तर करायचं आहे, परंतु त्याचबरोबर स्वच्छ कुरुंदवाड ठेवायचं आहे। सांगायला अतिशय वाईट वाटतं की 2015 साली या शहराला स्वच्छ आणि सुंदर शहराचं 1 कोटीचं बक्षीस मिळालेलं होतं, परंतु 2015 नंतर 25 पर्यंत परत 10 वर्षामध्ये शहर आहे तसं दिसतं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपलं शहर हे स्वच्छ आणि सुंदर करण्याची। तुम्ही आता म्हणाल की मग तुमची जबाबदारी आहे करा ना स्वच्छ। एक नैतिक जबाबदारी नगराध्यक्ष म्हणून आमचे मुख्याधिकारी असतील, नगरपालिकेचे अधिकारी असतील, सर्व कर्मचारी असतील, आमची तर आहेच, परंतु या देशाचा एक नागरिक म्हणून, मी या गावचा एक घटक म्हणून आपलीही ती कुठेतरी सामाजिक बांधिलकी आहे की आपलं गाव आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे। या ठिकाणी असणाऱ्या तरुणांना मी आवाहन करते की पुढच्या महिन्यापासून मी दिवसातील 1 तास म्हणत नाही तर महिन्यातील तुमचा 1 दिवस मला हवा आहे या गावच्या स्वच्छतेसाठी। प्रत्येक तरुण मंडळातील तरुणांना मी विनंती करेन की महिन्यातील 1 दिवस आपण सगळ्यांनी किमान 1 तास जर गावच्या स्वच्छतेसाठी दिला तर साहजिकच अत्यंत सहजपणे आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे, ज्या तरुणांवरती माझा प्रचंड विश्वास आहे, हे तरुण देशाचं नाव उज्ज्वल करणार आहेत, गावचं नाव उज्ज्वल करणार आहेत। या तरुणांना व्यसनापासून कुठेतरी बाजूला ठेवायचं आहे। यासाठी माझ्याकडे काही तक्रारी आलेल्या आहेत की बेकायदेशीर दारू विक्री किंवा गांजा विक्री जी सुरू आहे त्याच्यावरती 100% बंदी घालायची आहे आणि या तरुणांना सत्कार्यासाठी लावण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे। याच बरोबर आपल्या गावाला म्हणजे कुरुंदवाड शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे। या ऐतिहासिक वारसाच्या दृष्टिकोनातून एक पर्यटन स्थळ आपलं गाव कशा पद्धतीनं होईल यासाठी कुरुंदवाड घाटावरती आणखी काय सुशोभीकरण करता येईल, विष्णू मंदिर जे 300 वर्ष पूर्वीच आहे त्याच्यासाठी काय करता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत। अनेक योजना डोक्यामध्ये आहेत, मुलांचा कार्यक्रम समोर तयार आहे। मी फक्त इतकं सांगू इच्छिते, ज्या विश्वासानं ही सत्ता तुम्ही आमच्या हातामध्ये सोपवलेली आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाहीये। आमचे नेते आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या नेतृत्वावरती आणि आम्हाला
नगरसेवकांच्या कर्तृत्वावरती तुम्ही विश्वास ठेवून आम्हा सर्वांना ही जी खुर्ची प्राप्त करून दिलेली आहे त्याच्यावरती बसल्यानंतर पहिल्यांदा या गावचा एक नागरिक आहोत आम्ही. तुम्ही सर्वांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि त्यामुळं गावच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्हाला जाहीरनाम्यामध्ये आम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, एक नगराध्यक्ष म्हणून मला आवर्जून 2 गोष्टींचा फक्त उल्लेख करायचा आहे की गावच्या पाण्याचा प्रश्न जो रखडलेला आहे तो 100% मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वजण पहिल्यांदा प्रयत्नशील आहोत. आता पाण्याच्या टाकीचं काम सुरू होत असताना गावचे रस्ते उखरले जाणार आहेत हेही आपण लक्षात घ्यावं आणि त्यामुळं पहिल्यांदा पाण्याच्या टाकीचं काम करत असताना रस्ते उखरले जाणार आहेत. काही दिवस आपल्याला त्रास होणार आहे आणि त्यानंतर बंदिस्त गटारी आणि स्वच्छ आणि सुंदर रस्ते आपण तयार करणार आहोत. अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेल्या आहेत की प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्ण करणार आहोत. तेव्हाही मी सांगितलेलं होतं हा जाहीरनामा म्हणजे फक्त आश्वासन नाहीये, हा जाहीरनामा जपून ठेवा. या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट या 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत. रस्ते असतील, पाणी असेल, गटारी असेल, ह्या फक्त मूलभूत सुविधा झाल्या. याच्याशिवाय सांस्कृतिक वारसा माझ्या गावाला लाभला पाहिजे. माझ्या गावामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी मुलं चमकत आहेत त्यांना शैक्षणिक क्षेत्रासाठी बहिस्थ परीक्षांमध्ये आजही महाराष्ट्र पाठीमागं आहे, त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पाठीमागं आहे. तर माझ्या जिल्ह्यातील, माझ्या गावातील मुलं बहिस्थ परीक्षांमध्ये कशा पद्धतीने पुढे जातील, म्हणजे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये या मुलांना कशा पद्धतीचे एक चांगलं व्यासपीठ माझ्या शहरामध्ये उपलब्ध होईल, एक शैक्षणिक संकुल कशा पद्धतीने उपलब्ध होईल, यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, फक्त मी इतकंच सांगते की आपण सर्वांनी या मार्च एंड पर्यंत आपला जो घर फाळा आहे आणि जी पाणीपट्टी आहे ती मात्र आवर्जून 100% सर्वांनी भरायची आहे. नगरपालिकेला आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. आमचे नगरपालिकेचे कर्मचारी आपल्यापर्यंत आल्यानंतर त्यांना पुन्हा पुन्हा घरी पाठवू नका. एकदा आल्यानंतर तुम्ही निश्चित त्यांना वेळ द्या. त्या वेळेमध्ये आपण तो घर फाळा आणि पाणीपट्टी भरायची आहे, जेणेकरून आपल्या नगरपालिकेचा इन्कम वाढेल आणि त्याच्यातून चांगल्या पद्धतीच्या सुविधा आपण करू शकू. राज्याचा निधी आपण आणणारच आहोत, पण त्याचबरोबर यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून पूर्ण ताकदीनिशी केंद्रातला निधी सुद्धा आपण आपल्या गावासाठी आणणार आहोत. कुठल्याही पद्धतीचा निधी आपल्याला कमी पडणार नाही. मी तरुणांना, सुज्ञ नागरिकांना आवाहन करते की आपल्या गावामध्ये अशा कोणत्या गोष्टी दुर्लक्षित झालेल्या आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की ही टीम किंवा आम्ही ते पूर्ण करू शकतो किंवा आमच्याकडून तुमची ही अपेक्षा आहे की मॅडमांनी हे करावं आणि अशा गोष्टी तुम्ही आम्हाला सुचवा, त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आम्हा सर्व 20च्या 20 नगरसेवक आणि माझ्या सहित या गावच्या सेवेसाठी आम्ही 24 तास कटिबद्ध आहोत. अनेक महिलांना, अनेक तरुणांना मी माझा वैयक्तिक नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती गावातील कुठलीही समस्या असेल, आधी साध्यातली साधी समस्या बिनधास्तपणे तुम्ही कॉल करू शकता. 24 तास मी आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्वांनी घर फाळा आणि पाणीपट्टी 100% भरावी अशी नम्र विनंती करते आणि या ठिकाणी